विधानसभा निवडणुकीची 20 नोव्हेंबर ही तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांचा सुळसुळाट झालेला आहे। अनेक जण महाभकास आघाडीचं समर्थन करताना असं म्हणत आहेत की आता यंदा 20 तारखेनंतर महायुतीचा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार आहे। मात्र आम्ही महायुतीच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या पोस्टकर्त्यांच्या प्रोफाइल्स चेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र असं आढळून आलेलं आहे की अनेक जण खोटी नावं वापरून खोटे प्रोफाइल्स उघडून महायुतीवर टीका करत आहेत आणि भकास आघाडीचं समर्थन करत आहेत। मित्रांनो, प्रोफाइल लॉक करून ठेवलेलं आहे, खोटी नावं वापरण्यात आलेली आहे आणि भकास आघाडीने आपला IT सेल कामाला लावलेला आहे। या अगोदर हेच चमचे भारतीय जनता पक्षाचे समर्थन करणारे जे कोणी आहेत त्यांना 40 पैशांवाले असे हिणवत होते, मात्र हे स्वतः 10-10 पैशांसाठी पोस्ट करत आहेत। ही गोष्ट जर तुम्हाला खोटी वाटत असेल ना, तर तुम्ही सुद्धा भकास आघाडीचं समर्थन करणाऱ्या काही ठराविक पोस्टकर्त्यांचं प्रोफाइल चेक करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला सुद्धा जाणवेल की हे फेक प्रोफाइल आहे। महाराष्ट्रातलं राजकारण प्रचंड तापलेलं आहे, अजून ते तापणार आहे। मात्र यामध्ये अनेक घटना घडत आहेत, त्यापैकीच एक घटना शिवडी मतदारसंघामध्ये घडणार आहे आणि इथे इतिहास रचला जाणार आहे। तो कसा हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो, तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। शक्य झाल्यास आपला हा आजचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा भरपूर शेअर करा। हिंदूंची एकजूट वाढावी, हिंदूंनी एकत्रच राहावं, एकजूटच राहावं, यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कृती आणि संस्कार यांवरचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेले व्हिडिओ जाणून घेणं आणि ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली नैतिक जबाबदारी देखील आहे, ते आपलं आद्य कर्तव्य देखील आहे। तेव्हा हिंदू प्रपंचच्या या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा। अजून जर महाप्रपंच या तुमच्या लाडक्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता वळूया महत्त्वाच्या बातमीकडे आणि मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे। 2019च्या निवडणुकीच्या वेळी वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी उभे राहिले आणि राजसाहेब ठाकरे आणि मनसेने त्यांना पाठिंबा दर्शवत त्यांना बिनविरोध निवडून येता यावं यासाठी उमेदवारच दिला नाही। या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर आणि शिंदे नावाच्या एका स्टँडिंग MLA ला सेट केलं, त्यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज केलं आणि आदित्य ठाकरेला 2019ला निवडून आणलं। आता 2024ला वरळीमधून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे उभे आहेत, मात्र यावेळी त्यांच्या विरोधामध्ये मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली। दादर माहीम मतदारसंघामध्ये मनसेतर्फे अमित ठाकरे उभे आहेत। अपेक्षा केली गेली होती की ज्याप्रमाणे 2019ला राजसाहेब ठाकरे आणि मनसेंनी आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तसंच काहीसं यावेळेस उबाठा गटाकडून सुद्धा होईल। मात्र उबाठा गट हा कृतज्ञ आहे आणि हे त्यांनी दाखवून दिलं। अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये त्यांनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली, तर अमित ठाकरे यांच्याच विरोधामध्ये शिंदे सेनेतर्फे सदा सरवणकर उभे आहेत। सदा सरवणकर यांना समजवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, मात्र सदा सरवणकर आपल्या भूमिकेवरून मागे सरकले नाहीत। आशिष शेलार यांनी तर जाहीरपणे सांगितलं की माहीम दादर मतदारसंघातून आम्ही अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार आहोत। यावरून सदा सरवणकर खूपच संतप्त झाले। मात्र आता सगळ्यात महत्त्वाची बातमी, सगळ्यात महत्त्वाची घटना जी समोर आलेली आहे ती म्हणजे शिवडी मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिलेली आहे। आशिष शेलार यांनी जाहीर करून टाकलेलं आहे की आमचा शिवडी मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर यांना पूर्ण पाठिंबा आहे। भारतीय जनता पक्षाची सगळी ताकद आम्ही बाळा नांदगावकर यांच्या मागे लावणार आहोत। मात्र हा पाठिंबा फक्त आणि फक्त शिवडी मतदारसंघापुरताच आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये कुठलीही तडजोड झालेली नाही। पण यातून एक गोष्ट लक्षात येते का मित्रांनो, माहीम दादर मध्ये अमित ठाकरेंना सपोर्ट करायचा, शिवडीमध्ये बाळा नांदगावकरांना सपोर्ट करायचा, हे सगळं कशासाठी सुरू आहे? तर हे सगळं केवळ आणि केवळ कोमटरावांचा माज उतरवण्यासाठी सुरू आहे। आमचं तर ठाम मत आहे, मुंबईमध्ये एकतर भारतीय जनता पक्ष असावा, शिंदे सेना असावी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असावी, कारण कोमटराव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर
मुंबईमध्ये सत्तेत आली किंवा मुंबईमध्ये यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तर अनेक सोसायट्यांमध्ये पुन्हा एकदा दिवाळीची रोषणाई करू नका, होळीला होळी पेटवू नका, धुळवडीला धुळवड खेळू नका, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवावर निर्बंध लादले जातील. कशामुळे? कारण मुस्लिमांना ते चालत नाही ना, आणि जर मुस्लिम समाजाला ते चालत नाही तर मग तुम्ही कसं काय करता बे? तुम्ही हिंदू आहात, तुम्ही सहिष्णू आहात, तुम्ही त्या मुसलमानांचं ऐकलं पाहिजे. उद्धव ठाकरे गटाने नुकतंच आता एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की ईदच्या दिवशी सोसायट्यांमध्ये सामूहिक बळी जर दिला जाणार नसेल तर मग हिंदू सण तरी का साजरे करावेत? अजिबात साजरे केले नाही पाहिजेत. अगदी करेक्ट आहे उबाठाचं. औरंग्या प्रेमी, टिपू प्रेमी उबाठा असंच वागणार आहे, आणि हे अजूनही काही हिंदू जयचंदांच्या मूर्खांच्या लक्षात येतच नाहीये. खरं तर ज्याप्रमाणे मनोज जरांगे म्हणतात ना की महायुतीचा सुपडा साफ झाला पाहिजे, तसंच हिंदू मतदारांनो तुम्हाला सांगतो, उबाठा गटाचा, शरद पवार गटाचा सुपडा साफ झालाच पाहिजे, काँग्रेसचा सुपडा साफ झालाच पाहिजे. अबकी बार महाभकास आघाडी का अंतिम संस्कार हे महाराष्ट्रामध्ये ब्रीद गाजलं पाहिजे, वाजलं पाहिजे, आणि हे खरं ठरलं पाहिजे. म्हणून हिंदू म्हणून मतदान करा. प्रपंच परिवाराच्या एका सभासदाने एका व्हिडिओवर कमेंट करताना अत्यंत सुंदर अशी कमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, मतदान करत असताना तुम्ही जे मत देता म्हणजे ते तुमचं वैयक्तिक मत अजिबातच नाहीये, तर ते तुमच्या कुटुंबाचं मत आहे. तुमच्या कुटुंबाचं भविष्य काय असावं हे ठरवणारं ते मत आहे. तुमच्या फक्त कुटुंबाचंच नव्हे तर तुमच्या सामाजिक परिस्थितीचं आणि तुमच्या राष्ट्र निर्मितीचं भविष्य ठरवणारं ते मत आहे. तेव्हा हे मत देत असताना सारासार विचार करणं आणि सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता थोडंसं आपण मागे जाऊया. मागच्या काही सभांमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितलेलं होतं की यंदा काहीही जरी झालं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असणार म्हणजे असणार. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे शेलार उघड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही उमेदवारांना पाठिंबा दर्शवत आहेत. आमचा त्याला विरोध अजिबातच नाहीये. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही हिंदुत्ववादी विचारधारेची सेना आहे आणि हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. राजसाहेब ठाकरे यांच्यामुळेच काही भोंगे उतरले गेले. राजसाहेब ठाकरे यांच्यामुळेच माहीमच्या समुद्रकिनारी असलेला बांधला गेलेला अनधिकृत दर्गा हटवण्यात आला. राजसाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी मराठीचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे. आपल्या या भूमिकेवरून राजसाहेब ठाकरे किंवा मनसे पक्ष अजिबातच तसूभर सुद्धा मागे सरकलेला नाहीये. राजसाहेब ठाकरे ज्याप्रमाणे आत्मविश्वासाने सांगत होते की यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असणार, त्याचा अर्थ आता लक्षात यायला लागलेला आहे. मित्रांनो, लोकसभेला राजसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला, ज्याची खिल्ली कोमटरावांनी बिनशर्त पाठिंबा अशी उडवली. मात्र याच कोमटरावांनी आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी 2019ला मनसेकडून बिनशर्त पाठिंबा घेतला होता, हे ते बेशरमपणे विसरून गेलेले आहेत. पण आता 2024 मध्ये वरळी मतदारसंघामधून जेव्हा पेंग्विन पडेल आणि रडेल तेव्हा त्यांना लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केलेली आहे. अनेक जण म्हणतील की राजसाहेब ठाकरे आणि मनसे पक्ष भूमिका बदलतो. अहो, यांच्यापेक्षा जास्त भूमिका उद्धव ठाकरेंनी बदललेल्या आहेत. त्याकडे बघा जरा एकदा. शरद पवार यांनी काय कमी भूमिका बदललेल्या आहेत का? किती वेळा पक्ष बदललेले आहेत, किती वेळा नवे नवे पक्ष निर्माण केलेले आहेत, किती जणांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि किती जणांना राजकारणातून उठवलेलं आहे, याचा थोडा विचार करा. एक साधं उदाहरण सांगतो. शालिनीताई पाटील जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन संघर्ष करत होत्या तेव्हा शरद पवारांनीच त्यांना विरोध केला आणि शरद पवार यांनीच शालिनीताई पाटील यांचं राजकीय करिअर बर्बाद करून टाकलं, त्यांना राजकारणातून उठवलं. आणि आता भूमिका बदलणारे हे दगाबाज पलटीबाज शरद पवार असं म्हणत आहेत की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने लक्ष घालावं. मग कशामुळे शालिनीताई पाटील यांचं करिअर बर्बाद केलं तुम्ही? राजसाहेब ठाकरे किंवा मनसे पक्षावर भूमिका बदलण्याचा आरोप करणाऱ्यांनी अगोदर आपण ज्या पक्षाला मतदान करतो त्या पक्षाने किती भूमिका बदललेल्या आहेत आणि आपले नेते किती नालायक आहेत याचा एकदा विचार करायला पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे सेना असो, भारतीय
भारतीय जनता पक्ष असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, हे कधीही तसूभरही मागे सरकलेले नाहीयेत. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळेच काश्मीर मधल्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला गेला. मित्रांनो, राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या दरम्यान अनेकदा भाषण करत होते. त्यांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं की मी काश्मीरमध्ये सुद्धा गेलो होतो आणि मला अजिबातच भीती वाटली नाही. त्याचं कारण असं आहे की 10 वर्षांपासून काश्मीरची परिस्थिती सक्षम हातांमध्ये आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काश्मीर मधल्या बहुतांश अतिरेक्यांचा बंदोबस्त केलेला आहे. जिथे सैन्यावर दगडफेक व्हायची तिथे आता दगडफेक होत नाही. आता यावर सुद्धा अनेक जण भुंकायला येतील आणि म्हणतील की बघा अजूनही काश्मीरीमध्ये चकमकी होतच आहेत. अहो, त्या होणारच आहेत. त्याचं कारण असं आहे ना की तुमचा हा राहुल गांधी जेव्हा परदेशामध्ये जातो, सोरोस सारख्यांना भेटतो, चीन्यांना भेटतो, तेव्हा देशामध्ये देशविघातक कृत्य होतातच. मित्रांनो, काँग्रेसचे हे चाटुकार गुलाम चमचे यांच्या या दळभद्री मानसिकतेकडे दुर्लक्ष करा. हिंदू म्हणून एकत्र या आणि 20 नोव्हेंबरला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत याची जाणीव मनामध्ये ठेवून मतदान करा. मित्रांनो, नक्कीच तुमचं भविष्य बदललेलं असेल. ज्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे बोलले होते की यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना काहीही झालं तरी सत्तेत असेल, हे जवळपास आता निश्चित होत आलेलं आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला स्वतः सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर करून त्यांना देखील सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.